काय वहिनी काय करताय? काय नाही, जरा फुलं तोडत होती. तुम्ही कुठे गेलता? गेलतो जरा कुत्रे विकत आणायला. होय, बर तुम्ही मतदानाला नाही का गेला? आत्ताच करून आले मी मतदान. कोणाला केलं? ज्याने मला 3,000 रुपये दिले की नाही त्यालाच केलंय मी मतदान. बर ती जाऊ दे, कुत्रा कितीला आणलं? 5,000 रुपयाला. बघ मम्मी, तुझ्यापेक्षा कुत्र्याची किंमत जास्त आहे. वैभव, तुझं आपलं चांगलं झालं, लवकर लग्न झालं. होय, ही पण आहेच म्हणा. तुमच्या लेखाच कवा करताय लग्न? अरे पुरीच मिळणं झाले त्या. तू बघ की एखादी. हे आता पुरी मिळते देवी. तुला 2 लाख रुपये देते. हा एक पुरगी. चला दाखवतो, आजच लग्न फायनल करून टाकूया. उठा. बर, आम्हाला मुलगा पसंत आहे. आता द्या याचं बोलूया. बर बर, 1 मिनिट. बर, आता लग्न ठरत आले. माझं 2 लाख रुपये. कुठलं 2 लाख रुपये? ते आमचं जुनच पाहुणं निघालेत. अब तू गया बेटा. बर, आता लग्न ठरल्यातच जमाय. तर पोराबद्दल तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो. पोराला पोरींचा अजिबात नाद नाही. फक्त 4 बायांचा नाद आहे. ती बी लगीन केले की सट्ट. वैभव, काय झालं? असं का झोपलेस? एवढं का टेन्शन मध्ये दिसायलास? 12वीचं पेपर होऊन अजून 10-12 दिवस झाला नाही. तोपर्यंतच घरच्यांना माझ्याकडून लय अपेक्षा आहे. आईला वाटतं मी डॉक्टर व्हावं, पप्पांना वाटतं मी इंजिनियर व्हावं, बहिणीला वाटतं मी वकील व्हावं, पण माझ्या मनाचा कोणच विचार करत नाही. वैभव, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुला काय व्हायचं आहे ती हो. तुला आमचा फुल सपोर्ट आहे. होय होय, तू चल आमच्या सोबत. तुझ्या आई वडिलांना आम्ही समजावून सांगतो. पण वैभव, तुला नेमकं काय व्हायचं आहे? बाप. आंबलेच महाग मिळालं बाई. होय, 1200 रुपये कुठे दर असतो बे? असू दे, आता एवढं आंबा महाग घेतले ते तर त्या मयुरीला दाखवून नवरा बायकोच्या जरा भांडण तर लावूया. ही आयडिया मात्र तुझी चांगली आहे बघ. चल चल, चांगल्या कामाला उशीर कशाला? चल. काय आवरली की नाही काम? होय, आत्ताच आवरली. आंबा आणले ती 1200 रुपये डझन. काय सांगतात? मला तर लय आंबा आवडतात ती. मी यासनी लगेच आंबा नाही सांगते. ओ इकडे या. अब तू गया देख. बोल की काय म्हणतेस? मला आंबा नक्की. तुला काय ऍडमिट लागलं काय? हे आंबा अजिबात चांगलं नसते. ओ 1 नंबर आंबा आहे ती, पिवळं जरद. नुसतं दिसायला असून काय उपयोग? आता आंबा अजिबात गोड लागत नाही. मग कधी गोड लागतात? 200 रुपये डझन असल्या. साहेब, मागच्या 5 वर्षात आपण काय काय कामं केली सगळी सांगा. संगीताबद्दल पण सांगू का? आईला ह्याला कुणी उभा केलाय रे? हे चला. नमस्कार मंडळी. नमस्कार. तर मी येत्या लोकसभेला निवडणुकीला उभा टाकलोय, तर मला भरघोस मताने निवडून द्या. अहो साहेब, ते कामांचं सांगा की. हा, तर मी तुमच्या गावातील डांबरी रस्ते केले, पाण्याची योजना आणली, लाईटची कामं केले. अहो साहेब, ते पैलवानांचं सांगा की. हा, पैलवानांकरता तालीम बांधून दिली. अहो साहेब, ते मैदानाचं सांगा की. हा, तर पोरांकरता खेळण्याकरता ग्राउंड तयार करून दिले. तर मला नक्की या वेळेला निवडून द्या. अहो 100% आम्ही तुम्हालाच निवडून देणार आहे. धन्यवाद. पण साहेब, काय निवडून द्यायचं? गहू का ज्वारी?
भोली सी आंखों में मस्ती आए हाय अरे भोली सी सूरत आंखों में मस्ती दूर क्यों शर्माए आए हाय एक झलक दिखलाए कभी कभी आंचल में छुप जाए मयुरी वहिनी कशा आहे? ऋषा गरमी लय वाढल्या बर का लय गरम होलंय दादा बेस घर आहे बघा चला जरा पंख्याला बसू ऋषा पंखा दादा ऋषा आंबऱ्या आज आमच्या घराला आलाय. जरा उन्हात ना आली पाणी बिनी दे की दिदे पाणी घेऊन ये ग. वैव्या जरा पंखा तर चालू कर की मर्दा. पंख्याला काय झालंय काय माहित चालूच होईना झालाय. मग जरा पेन हलवून बघ की हलवली बघ. काय आज सगळ्याच एकत्र आलायसा? अगो 20 तारखेला मतदान आहे. निवडणुका ह्या वर्षी लई जोरात आहे त्या. कशाच्या निवडणुका? त्याचा काय आपल्याला फायदा ना तोटा? पण ज्याचा आपल्याला फायदा आहे आपण त्याच्याच सभेला जायचं आणि मत पण त्यालाच द्यायचं. होय होय, मतदान पण त्यालाच करायचं. आमच्या सरकारकडून महिलांच्या सन्मानार्थ आम्ही महिन्याला 1500 रुपये चालू केलेला आहे. आणि जर का तुम्हाला ही 1500 रुपये जर टिकवून ठेवायचे असतील तर ह्या वेळेस पण आम्हालाच निवडून द्या. आमचं सरकार आल्यावरती 2000 रुपये देतो.